नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी खास टिप. गॅस सिलेंडर घेतल्याबरोबर लगेच त्याचं वजन बरोबर असेल तर ठीक, नाहीतर तो लगेच बदलून घ्यायचा. कारण गॅस सिलेंडर जर भरलेला असेल तरच तो आपल्याला जास्त दिवस जाईल किंवा टिकणार आहे. यासाठी गॅस सिलेंडर भरलेला असणे गरजेचं आहे. गॅस सिलेंडर आपण ज्या तारखेला जोडला आहे ती तारीख कॅलेंडरवर किंवा एखाद्या नोटवर तुम्ही टिपून किंवा लिहून ठेवायची. त्यामुळे गॅस सिलेंडर किती दिवस जाणार आहे किंवा किती दिवसात संपेल याचा अंदाज पण आपल्याला येईल. तर गॅस सिलेंडर भरल्यानंतर तुम्ही ही टिप नक्की ट्राय करू शकता. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 2. बऱ्याच महिलांना अंडी फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते, परंतु अंडी फ्रीजमध्ये ठेवू नयेत कारण ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. तर तुम्ही पण फ्रीजमध्ये अंडी ठेवण्याची तुम्हाला पण सवय असेल तर ही टिप फॉलो करा. टिप नंबर 3. तूर डाळीचे वरण करताना त्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून टाका व हिंगाची फोडणी करावी व शेवटी वरून 1 चमचा तूप त्यामध्ये घालावे. अगदी ढाब्यावर भेटतं अगदी तसंच चव त्या वरणाची येते. तर वरण बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. अतिशय उपयुक्त व खास टिप नंबर 4. गावरान चवीचा डाळ कांदा बनवताना त्यामध्ये हरभरा डाळ पाण्यामध्ये भिजत घालत ठेवावी व नंतर त्यामध्ये टाकावी. प्रत्येक गृहिणींसाठी व सुगरणीसाठी खास टिप नंबर 5. नुसत्या वासानेच खावीशी वाटेल असा काळ्या तिखटाचा बटाटा जर तुम्ही करणार असाल तर करताना त्यामध्ये कांदा हा उभा चिरून घालावा व भाजी शिजवताना ती नेहमी वाफेवरच शिजवून घ्यावी. तसेच भाजी शिजवताना गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवावी. यामुळे भाजीची चव खूपच जास्त टेस्टी व अप्रतिम अशी लागते. तर काळ्या तिखटाचा बटाटा करताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. टिप नंबर 6. कोणत्याही भाजीसाठी फोडणी करत असाल तर फोडणी करत असताना तेलामध्ये प्रथम मोहरी घाला व मोहरी चांगली तडतडली की नंतर त्यामध्ये जिरे घाला. आपण बरेच वेळा असं करतो की आपण प्रथम जिरे व मोहरी एकत्रच टाकतो, नाहीतर अगोदर जिरे टाकतो व नंतर मोहरी टाकतो. पण अशा वेळी काय होतं, मोहरी तळेपर्यंत आपले जिरे करपतात. यासाठी फोडणी करताना नेहमी प्रथम मोहरी टाका व नंतर त्यामध्ये जिरे घाला. तर फोडणी करताना ही साधी सोपी पण महत्त्वाची टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 7. डाळी व कडधान्य जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांना कडक उन्हात ठेवणे व नंतर त्याला शेंगदाण्याचं व मोहरीचं तेल लावून भरणीत भरून ठेवावे. डाळी व कडधान्य व्यवस्थित जास्त दिवस राहण्यासाठी तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 8. घरात झुरळे झाल्यास पाववाटी मैदा घेऊन त्यात 2 चमचे बोरिक पावडर टाकून पेस्ट करावी. ब्रशने ओट्याच्या कडेकडेने खाली वर सगळीकडे लावावी. वर्षभर तरी झुरळे यामुळे अजिबात होणार नाहीत किंवा होत नाहीत. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 9. सकाळच्या वेळी घाई गडबड होऊ नये यासाठी रात्रीचं किचन व्यवस्थित करून ठेवावे व दुसऱ्या दिवशी जी भाजी बनवायची आहे त्याची पूर्वतयारी अगोदरच म्हणजेच आधीच करून ठेवावी. यामुळे सकाळी कमी वेळात आपण स्वयंपाक पटकन बनवू शकतो व यामुळे आपली ऐनवेळी घाई गडबड देखील होत नाही. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 10. सकाळी उशिरा उठल्यामुळे मेंदूच्या नसा कमजोर होतात व स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळेच मुलांना सुद्धा सूर्योदयापूर्वी उठवले पाहिजे. अतिशय खास टिप नंबर 11. दाणेदार बासुंदी बनवण्यासाठी दूध आटवताना थोडी खवा खरपूस भाजून त्यामध्ये टाकावा. अतिशय खास टिप नंबर 12. घरात कोणतेही इलेक्ट्रिक सॉकेट जास्त ओव्हरलोड करू नये, म्हणजेच एका सॉकेटमध्ये एकापेक्षा जास्त उपकरणे लावू नयेत, अन्यथा जास्त गरम झाल्यामुळे आग
लागण्याचा धोका असतो. तर तुम्ही पण तुमच्या घरामध्ये ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 13. पनीरची भाजी बनवताना त्यात पावभाजी मसाला आवश्यक घालावा. यामुळे पनीरची भाजीची चव अतिशय भन्नाट अशी लागते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.